नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयीच्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध. नागपूर येथील संविधान चौकात शिष्य आणि अनुयायाकडून जोरदार घोषणा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या संविधान चौकात नरेंद्र महाराज यांची शिष्य आणि अनुयायांनी जोरदार घोषणा देत तीव्र शब्दात निषेध केला. श्री संप्रदाय नागपूर जिल्हा निरीक्षक सुरेश लाखे यांच्या नेतृत्वात आंदोलनकर्त्यांनी व विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अनेकांनी हातात पोस्टर आणि फलक घेत निषेध नोंदविला. यावेळी हजारो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. महाराजांचा अपमान करणाऱ्या वडेट्टीवार यांनी माफी मागावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. याशिवाय या अपमानास्पद वक्तव्यावरून विविध स्तरावरून त्यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. या पृष्ठभूमीवर नागपूर येथील संविधान चौकात नरेंद्र महाराज यांचे शिष्य आणि अनुयायांनी विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात आंदोलन केले. नरेंद्र महाराज हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असून त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे अनुयायांमध्ये मोठा संताप पसरला आहे. संतांच्या बाबतीत अशी वक्तव्ये करणे अयोग्य नसून त्यामुळे लाखो भक्तांच्या भावना दुखावल्या जातात असे मत सुरेश लाखे यांनी व्यक्त केली. संत हे समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करतात, अशा पवित्र व्यक्तीबद्दल अनादराची भाषा वापरणे योग्य नाही असे ईश्वर जवळ यांनी सांगितले. यावेळी प्रामुख्याने सुरेश लाखे, ईश्वर धवड, अनिता नागपुरे, श्यामल टाकळकर, विजय राऊत, प्रज्वल उमाळे, उज्ज्वला महाजन, मनोज चौधरी, शैलेश टाकळकर, माधव दियेवार, पृताली कोवे, उमेश काळे, विठ्ठल मिरासे, शुभम एकूणकर तसेच नागपूर शहरासह जिल्ह्यातील सहसंप्रदाय, भक्त, शिष्य, साधक प्रामुख्याने उपस्थित होते. तीव्र आंदोलनाचा इशारा. या संपूर्ण प्रकरणावर विजय वडेट्टीवार यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. मात्र भक्तगण आणि अनुयायांनी यासंबंधी त्यातील खुलासा करण्याची मागणी केली आहे. जर त्यांनी माफी मागितली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सावनेर येथील उमेश काळे यांनी दिला आहे. सावनेर प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट.